नमस्कार, माझं नाव संदीप जाने आहे. आज पहा मी जसं रंभापूर या गावामध्ये एक सुंदर प्लॉटवर आहे आणि जसं जो प्लॉट ज्यांचा आहे त्यांचा थोडा परिचय करून घेऊ आणि दादांचे थोडे अनुभव आपण जाणून घेऊ की जे टरबूजाची शेती आज ते करत आहेत. तर त्याच्यामध्ये विशेष करून कशा प्रकारची ट्रीटमेंट घेतली आहे आणि कशाचे फायदे त्यांना जास्त झालेले आहेत. तर दादा तुमचा परिचय द्या आणि क्षेत्रफळ आपलं टरबूजाचं किती आहे ते सांगू शकता. माझं नाव मंगेश हरिभाऊ गीते. क्षेत्रफळ आहे 1.5 एकर आणि लागवड लावली आपण 15 जानेवारी. हां, जानेवारी महिन्यात 15 जानेवारी महिन्यामध्ये. आणि दादा मला हे सांगा तुम्ही की या टरबूजा तुमचं जवळपास पहिलंच वर्ष आहे. हो. पहिलंच वर्ष आहे ना जवळपास समजा स्वतः केली तर शेती तुम्ही. तर याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारची ट्रीटमेंट केलेली आहे म्हणजे ड्रीपमधून आणि स्प्रेमध्ये कशा प्रकारचे खतं आणि त्याच्यासोबत अधिक काय वापरलं? खताचा वापर तर केलाच पण त्याच्यासोबत अपसाईडीचा सुद्धा वापर केला. प्रत्येक खताच्या वापरासोबत अपसाईडी सोडायची 200 ml 300 ml हा अंदाजी तरी. हो, किती अंदाजे दिवसातून किंवा सोडली मापानं. दादा तुम्ही? मी सोडली 2-3 दिवसातून. 2-3 दिवसातून हा, प्रत्येक प्रत्येक समजा खताला. खतामध्ये आणि तसं ड्रीपमध्ये हा, कंटिन्यू सोडून राहिले. तर तुम्हाला विशेष करून अपसाईटीमुळे तुमच्या प्लॉटमध्ये असं काय विशेषता वाटली की बा म्हणजे बाकीच्या प्लॉटपेक्षा आपल्या प्लॉटमध्ये फळामध्ये किंवा बाकीचं जे संख्या आहे फळांची ते जास्त आहे की कमी आहे? विशेषतः म्हणजे अशी की बा बाकीच्या लोकांनी जेवढे दिवस घेतले त्याच्या प्लॉटनं हो, त्याच्यापेक्षा जास्त दिवस आपला प्लॉट घेऊन राहिला. हो, त्याचं एकच विशेष असं वाटून राहिलं की बा बाकीचे आतापर्यंत काढायला आले हो, आणि हा लांबून राहिला. बरोबर आहे. फायदे होऊन राहिला, म्हणजे कोणीही राहिला. फळाची जे संख्या आहे आणि फळाची फळाची साईज साईज वाढून राहिली हो आणि संख्याही वाढलीच. आणि ग्रीननेस पण आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारचा आहे. म्हणजे असं म्हणा की त्याची लाईफ वाढल्यामुळे काय झालेलं आहे की आपलं उत्पन्न आपल्याला वाढलेलं दिसून राहिलं. हा. तर आता पाहू शकतो आपण की आज आपल्या प्लॉटमधली जी फळाची साईज म्हणू शकतो आपण. हा. तर जवळपास हे जर फळ जर म्हटलं जवळपास 10 किलोच्या 10 किलो जवळपास असूच शकते. म्हणजे प्रत्येक जे फळ आहे आणि विशेष करून हे जे फळ आहे या फळाला जो पांढरा वरून जो लेअर आहे पावडर हे पावडर असणे तुमच्या मते आवश्यक आहे. आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे फळाची जी क्वालिटी आहे ते राहत. ते चांगल्या प्रकारे राहते आणि विशेष करून व्यापाऱ्यांना ते खूप मोठं आकर्षण असते. हा. नाही तर किती वेळा जर फळ पुसलं तर ते चमक नाही येणार, पण या फळाला जर समजा पुसलं तर हे चांगल्या प्रकारे चमक येऊ शकते. म्हणजे आज पाहू शकतो आपण की जे फळाची संख्या आहे किंवा जे आता नवीन जे फळं आहेत ते चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण पाहू शकतो की जो ग्रोथ आहे तो चांगला आपल्याला दिसून राहिला. आणि 1.5 एकरामध्ये जर तुम्हाला काय वाटतं किती टन माल निघायला पाहिजे आता? 1.5 एकरात तसं आता 30 टनाचा अंदाज आहे आमचा. 30 टनाचा. म्हणजे तुमच्या अंदाजानुसार समजा जे उत्पन्न आपल्याला येऊन राहिलं ते म्हणजे बऱ्यापैकी आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न आपल्याला अपसाईटीमुळे तसं हा गेलेलाच प्लॉट होता, पण या काही खतामुळे किंवा अपसाईडीच्या वापरामुळे तो म्हणजे एकदम चांगला चांगला बनला. असं हो. कोणाला गॅरंटी नव्हती की हा प्लॉट असा होईल म्हणून. इतका बरोबर. पतला होता, त्याच्यात कॉलरचा अटॅक झाला होता. हो हो. त्याच्यानं हा प्लॉट गेल्यासारखाच होता. पण अपसाईटीचं ड्रीपमधून नेहमी आपण समजा वारंवार 3-4 अपसाईडीच्या वापरामुळेच फरक पडला असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे हे अनुभव तुमचे आहेत. तसा स्प्रेतूनही मी अपसाईडी कंटिन्यू 10 ml प्रतिपंप मारतच होतो. बरोबर. तर पहा दादांनी एक चांगल्या प्रकारे अपसाईट या प्रोडक्टचे अनुभव घेतलेले आहेत आणि हे फळं पाहू शकता तुम्ही की किती चांगल्या प्रकारे अपसाईटीमुळे ग्रोथ आहे. तर अशा प्रकारे अपसाईटीचा वापर आपण टरबूजाच्या शेती करिता विशेष करून घेऊ शकतो. म्हणजे ज्याच्यामुळे आपलं उत्पन्न पण वाढेल आणि आपला खर्च कमी होऊ शकते आणि जे अटॅक असतात ज्या अटॅकमुळे समजा आपलं पीक जाऊ शकते ते पीक आपलं वाचू शकते अपसाईटीमुळे. धन्यवाद. आता कसं आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघू शकतो याच्यावर हे जे पांढरी लेअर आहे तर ही आपल्याला दिसत आहे आणि ही पांढरी लेअर प्रोडक्टच्या हिशोबानं खूप महत्त्वाची असते. सो थँक्यू.